बुल्ढाना जिले के जलगांव जामोद में भाजपा के सक्रिय कार्यकर्ता और विधायक संजय कूटे के निजी वाहन चालक पंकज देशमुख की 1 महीने पहले हुई संदिग्ध मृत्यु को लेकर अब राजनीतिक और सामाजिक हलकों में उबाल आ गया है। इस मामले की अभी तक गहन जांच न होने और किसी भी आरोपों के खिलाफ कार्रवाई न होने से मृतक के परिजनों सहित स्थानीय नागरिकों में रोष व्याप्त है। बुल्ढाना के जलगांव जामोद में भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख की संदिग्ध मौत की सीआईडी जांच की मांग को लेकर सोमवार को उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने सर्वदलीय मोर्चा निकाला गया। मृतक की पत्नी सुनीता देशमुख, उनके बच्चे, सभी दलों के नेता व नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने मामले को साजिश बताते हुए पुलिस पर लापरवाही का आरोप लगाया और चेतावनी दी कि जांच न होने पर आंदोलन तेज कर दिया जाएगा। पोलीस प्रशासनाने मृत्यू 4 प्रकारचे असतात। झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे, अपघाती आहे, घातपात आहे किंवा अपघात आहे। या 4ही पद्धतीने पाहायला पाहिजे। आमचे जळगावचे 150 पोलीसवाले त्यांनी नुसतं आत्महत्या झालेली असं निष्कर्ष काढला आणि तपास तिथंच त्या दृष्टीनं ते केलेला आहे। असं पोलिसाचं मी आजपर्यंत त्यांच्या खासगी बोलण्यात ते तुम्हाला सांगतात की आम्ही तपास करताना जरी तुम्हाला काही वाटत असलं आम्ही 4ही बाजून तपास करत असतो। इथं तो प्रकार घडलेला नाही। तो दिवसभर ज्या लोकांसोबत होता त्यांचे कोणाचे सीडीआर मोबाईलचे घ्यायला पाहिजे ते घेतलेले नाही आहेत। त्या परिसरामध्ये त्याच्या सोबत कोण कोण होतं, एका धाब्यावर विशिष्ट धाबा नाव काही घेतलंय, त्या धाब्यावर तो अनेक तास होता। त्या धाब्यावर काय काय घडलं त्याची कुठेही नोंद पोलीस तपासामध्ये नाही आहे। त्यांचं कोणाचं बयान घेतलेलं नाही आहे। म्हणजे आत्महत्या डिक्लेअर करून हा प्रकरण दाबण्याचा 100% प्रयत्न पोलीस प्रशासनाने केलेला आहे। ती माऊलीजी म्हणते की माझा स्थानिक पोलिसांवर भरोसा राहिलेला नाही आहे, ते सत्य आहे। आणि याचा खोलात जर जायचं असेल तर आता सीआयडीच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे। सीआयडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। त्यात मोबाईल सर्वांचे 5-50 लोकांचे मोबाईल जप्त करा, त्याचे संबंध असणारे तो रोज कोणासोबत वावरतो त्याच्या मोबाईलमधून माहीत पडतं आपल्याला। त्याला आलेले फोन, गेलेले फोन, त्या लोकांना आलेले फोन, गेलेले फोन, ते कुठं होते, कोणत्या टावरवर होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही। आपल्याला जास्त त्यांना माहीत आहे, हे आपण त्यांच्याकडे शिकलेलो आहोत। तर तरी ते याचा कुठं वापर करून राहिला आहे, हे फार मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे स्थानिक पोलीस या बाबतीमध्ये न्याय देतील अशी शक्यता 1% नाही राहिलेली। त्यामुळे यांच्याकडचा तपास काढला पाहिजे आणि तो सीआयडीच्या मार्फतच केला पाहिजे अशी आमची इथं या ठिकाणी विनंती आहे। बघा, घातपात आम्ही तर डिक्लेअर केलं। आमची जेव्हा 4 दिवसापूर्वी बैठक झाली, म्हटलं त्याच्या हत्येच्या मागे आपला जवळचा कोणी आपला कार्यकर्ता जरी असला तर त्याला सोडायचं नाही। तो उद्या राष्ट्रवादी असू शकतो, काँग्रेस असू शकतो, भाजपचा असू शकतो, कोणी असो, नेते मंडळीने त्याला पाठीशी घालायचं नाही, त्याला उघडं पाडायचं जो कोणी असं। कारण की म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चोकवलं नाही पाहिजे, याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे। जो मला जर तू विचारलं तर मी जाहीर सांगतो, माझ्या जवळचा किती जवळचा असला तरी जर तो त्यात सहभागी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला दंड झालाच पाहिजे।